जय महाराष्ट्र मित्रांनो. कामावर आलेला बघितलं तर सुमित तिकडे दही फोडून फेटत बसला होता. मग आपण पण म्हटलं कटिंग करून घेऊया व्हेजचं. व्हेजिटेबल त्यांनी कटिंग करायला घेतले, असे गाजर वगैरे सगळं कट केलं मस्तमध्ये. त्यानंतर बीन्स कट करत होतो तेवढ्याच चिकन घेऊन आले चिकनवाले. त्यानंतर चिकन वगैरे ठेवलं त्यांनी. आपलं मस्तमध्ये फ्लावर वगैरे कट केला, शिमला वगैरे कट करून बाकीच्या तयारीला लागलो. मिरची पेस्ट, आले लसूण पेस्ट त्यांनी भांड्यात टाकायला लागलो मित्रांनो. मग काय तूप त्यांनी टाकलं सगळं व्यवस्थित असं, कारण आपली बिर्याणीची ऑर्डर आपल्याला बनवायची होती लवकर, त्यामुळं आपण सगळे तयारी करत होतो फास्ट. मग काय मिरची, बेडगी, काश्मीरी या दोन्ही टाकून घेतल्या. त्यानंतर मीठ टाकलं, मग खडा मसाला टाकला. मग इकडं सुमित फ्राय ऑनियन टाकणार होता, तोला सांगितलं यात एवढं टाक तेवढं टाक. मग त्यानं पण फ्राईड ऑनियन टाकला मित्रांनो. आपण स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर पुदिना चिरलेला टाकला. लिंबू कट केला, लिंबू पण पिळला प्रत्येक भांड्यामध्ये. त्यानंतर मग राईस बॉइलिंगमध्ये थोडंसं तेल टाकलं मित्रांनो. आणि अशा प्रकारे बाकीचा खडा मसाला पण टाकला. आणि राईससाठी मोठं मीठ वापरतो आपण, ते पण टाकलं. मग काय पाणी उकळले कळाल्यावर मी आणि सुमितनं राईस पलटी केला. राईस पलटी केल्यावर त्याला थोडंसं असं हलवायला लागतं मित्रांनो, खाली लागायला नको. तोपर्यंत सुमित इकडं मसाला सगळा मिक्स करून ठेवत होता. मी आपलं बाकीचा राईस तयार झाला हे ओळखल्यावर लेअर लावायला सुरुवात केली. आणि भाऊ बघायचा अचानक डान्स करायला लागला, कारण गाणी लागलेली. हो, एन्जॉय करत काम करायचं. काम बी निवांत होते आणि आपण बी निवांत होतो. सुट्टी नॉट. आपली बिर्याणी सगळी तयार झाली फायनली. मी तूप टाकत होतो, सुमितला म्हटलं गॅस लाव. तूप वगैरे टाकून सगळी फायनली रॅपिंग केली. आणि सगळी बिर्याणी अशी पॅक केल्यावर त्याच्यावर प्लेट झाकून ठेवल्या. आणि एकवर एक असं प्रत्येक गॅसवर आपण बिर्याणी ठेवायला लागलो. बिर्याणी आपली तयार झाली मित्रांनो.